विकास करायला सहकार्य लागतच। ते काय असं तसं नुसतं भाषणाने होत नाही। मंजुऱ्या मिळवाव्या लागतात, पाठपुरावा करावा लागतो, निधी खेचून आणावा लागतो, सगळे काही करावं लागतं। त्याकरता आम्ही केंद्राचा निधी आणू। केंद्रामध्ये आमच्या एनडीए सरकारमध्ये आम्ही सामील झालेलो असलो म्हणजे ओळखी आहे। राज्य सरकारमध्ये मी तिथं तुमचा पालकमंत्री म्हणून काम करतोय। ह्या जिल्ह्याचा तुम्ही जसा सुपुत्र आहे तसा मी पण सुपुत्र आहे। जे काही बरं वाईट व्हायचं ते तुमचं माझं या जिल्ह्यातच होणार आहे। बाकीचे लोक येतील सांगतील, परंतु त्यांचे जिल्हे वेगळे, ते तिकडे काम करणार। त्यांच्या पुढे फाईल आली तर ते पहिल्यांदा त्यांच्याच जिल्ह्याला देणार ना। माझ्या पुढे फाईल आली की मी पहिला पुणे जिल्हा म्हणणार, पहिला आळंदी म्हणणार। शेवटी मनुष्य स्वभाव आहे। माझ्या जागी तुम्ही पण कुणी असतं तर तेच केलं असतं। उद्या त्याला प्रकाशराव निवडून गेले आणि त्यांची बॉडी आली की बॉडीचे नगरसेवक जो ज्या वॉर्डात आला, कुठली मंजुरी आली ती म्हणणार पहिलं माझ्या वॉर्डात करा, कारण त्या लोकांनी त्याला निवडून दिलं। तसं मी ज्यावेळेस सरकारमध्ये बसतो त्यावेळेस मी माझ्या जिल्ह्याचा पहिला प्राधान्याने विचार करणारच ना। जसा कोण ठाण्याचा करेल, कोण नागपूरचा करेल, कोण कुठला करेल, हा ना, जे खरंय ते मी कामाचा माणूस आहे, मी शब्दाचा पक्का। मी कधी खोटं नाटं बोलत नाही। कधी कधी कुणाला थोडं वाईट वाटतं याला कशाला बोलला असं, पण ते खरं असतं। ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या।